नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आपण मस्त असे अष्टमीनिमित्त गोविंद लाडू बघणार आहोत किंवा पंचखाद्य लाडू सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता। एकदम चविष्ट असे हे लाडू होतात आणि करायला पण एकदम सोप्या पद्धतीने एकदम अगदी 10 मिनिटातच हे लाडू तयार होतात। तर तुम्ही मस्त असे हे लाडू करून घेऊ शकता। तर त्यासाठी आपण इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर, त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तूप टाकून ठेवलेला आहे आणि 1 कपभर मी इथे पोहे घेतलेले आहेत। तर हे पोहे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत एकदम कुरकुरीत होईपर्यंत। तर बघू शकता पोह्याचा थोडासा रंग पण बदललेला आहे आणि छान असे फुललेले पण आहेत। आता त्याच्यामध्येच अर्धा कप मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, ते पण आपल्याला साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्येच मी इथे एक मुठभर बदाम आणि मुठभर काजू घेतलेले आहेत, ते पण छान असे भाजून घ्यायचे थोड्याशा तुपावर। आता ते पण आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तुम्ही याऐवजी काजू बदाम नाही वापरले तरी पण चालतं। तर आता आपण त्याच्यामध्ये मी अर्धा कप इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते पण आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। तर खोबरं मी किसून घेतलेलं आहे, त्याच्यामध्येच मी 1 मोठा चमचा खसखस घातलेली आहे आणि 1 मोठा चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत। हे सर्व जिन्नस जे आहेत का ते छान असे आपल्याला परतवून घ्यायचे आहेत। खसखस तुम्ही नक्की घाला याच्यामध्ये, खूप छान चव लागते याला। आता आपण सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे, आता ते गार करायला ठेवलेलं आहे। आता इथे अर्धा कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तर याला अगोदर आपण कोरडंच असं भाजून घेऊयात आणि नंतर आपण त्याच्यामध्ये तूप टाकून घेऊयात। तर इथे मी अगोदर 2 मोठे चमचे तूप घालून घेते आणि त्याला परतवून घेऊयात आणि नंतर मी थोडंसं आणखीन तूप वापरणार आहे याच्यामध्ये। तर आपल्याला आणखीन थोडं तूप लागणार आहे। तर याला छान असं खरपूस लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे किंवा खमंग होईपर्यंत हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि एकदम मंद आचेवर हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे। बघू शकता आपल्या जे पिठाचा रंग आहे का ते बदललेला आहे आणि आपण तूप पण व्यवस्थित प्रमाणात वापरलेलं आहे। मी अगोदर 2 चमचे आणि नंतर 2 चमचे तूप वापरलेलं आहे, 4 चमचे। तर सर्व साहित्य भाजून झालेलं आहे। शेंगदाण्याचे साल्टे पण मी काढून घेतलेले आहेत, ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। आता गव्हाचं पीठ आपण जे भाजून घेतलेलं आहे का ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। आता इथे मी माझं एकूण मिळून 2 कप आणि अर्धा कप असं मिश्रण झालं, मी त्यासाठी 1 पाऊण कप गूळ घेतलेला आहे। तर गूळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घेऊयात। तर मस्त असं आपलं हे मिश्रण तयार आहे। आता याचे आपण लाडू वळवून घेऊयात। तर जर तुम्हाला गूळ थोडा कमी वाटत असेल तर तुम्ही आणखी थोडा वाढवू शकता, पण एवढ्या मिश्रणासाठी एवढा गूळ पुरेसा झाला। एकदम गोडीला परफेक्ट असं झालं हे लाडू। तर आता आपण हे लाडू व्यवस्थित असे बांधून घेऊयात। तर तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते, त्याचं टेक्स्चर बघू शकता किती मस्त असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत। तर तुम्ही या गोकुळाष्टमीला हे गोविंद लाडू नक्की बनवून बघा। एकदम घरगुती साहित्यामध्ये आपण हे लाडू तयार केलेले आहेत, कमी साहित्यामध्ये आणि एकदम चवीला तर एकदम अप्रतिम भन्नाट असे हे लाडू तयार होतात। तर नक्की करून बघा। तर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा। भेटूयात नवीन